रामकृष्ण श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत। नाथांच्या हरिपाठावरची आपली चिंतन मालिका सुरू आहे, पण आज नैमित्तिक सेवा म्हणून आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण दरवर्षी चिंतन करत असतो। यावर्षी सुद्धा आपण चिंतन करणार आहोत। जन्माष्टमी, कृष्ण जन्माष्टमी, कृष्ण जन्म म्हणा। आज आणि उद्या हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात वैष्णवांमध्ये, वारकऱ्यांमध्ये, इस्कॉनमध्ये सर्वत्र कृष्णाचा जन्मोत्सव साजरा होतो। कुठे आज होतो, कुठे उद्या होतो। आपापली परंपरा, आपापली श्रद्धा, त्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातो। काही काशीना कुणी आज करत असेल, कुणी उद्या करत असेल, सर्वांना, सर्व कृष्ण भक्तांना, सर्व भगवत भक्तांना भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी निमित्त, जन्मोत्सवानिमित्त, अवताराच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा। सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करत असताना जन्माच्या निमित्ताने एक अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग आपण चिंतन सेवा करूयात। धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्त जन, अंबरुषी साठी जन्म सोशिली, दृष्ट निर्धाळिले कितीक, धन्य तुझ्या कृपा सिंधू म्हणती, आपुला तू बोल साच करी, तू का म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू, अंबरुषी साठी जन्म सोशिली, दृष्ट निर्धाळिले कितीक। भगवंताच्या अवताराच्या निमित्तानं या ठिकाणी हा अभंग आपल्या समोर ठेवत असताना जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं वर्णन करतात। आपण कृष्ण जन्माचं चिंतन करणार आहोत, पण त्या अगोदर थोडं अभंगाचा त्या अनुषंगाने विचार केला पाहिजे म्हणून अभंगाचा थोडक्यात अर्थ सांगतो आणि मग कथा रूपाने आपण 5-10 मिनिटात कृष्ण जन्माचं चिंतन करू। जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून भगवंताकडे काय मागणं मागतात, भगवंताशी संवाद साधतात, भगवंताशी बोलतात, काय करतात? तुकोबाराय देवाशी बोलायचे, संत देवाशी बोलत असतात। आपण जगाशी बोलतो, संत देवाशी बोलतात। या अभंगातून सुद्धा तुकोबाराय देवाशी बोलतात। देवा धर्मरक्षा वया अवतार घेशी, तू धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतोस। आता अधर्माचा सुळसुळाट झालाय बा। तुकोबारायांचा जर काळ बघितला तर आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांचा काळ तो, आणि त्यावेळेस सुद्धा मुस्लिम राजवटीचा आपल्या इथं थैमान घातलं होतं, आपल्यावर अन्याय अत्याचार होत होते। त्यावेळेला तुकोबारायांना वाटलं असेल देवा तू धर्माचं रक्षण करणार आहे ना रे, तू धर्म रक्षण करण्यासाठी अवतार घेतो, जन्माला येतो, मग आता इथे अधर्माचा सुळसुळाट झाला, इस्लामिकांनी आपल्यावर अन्याय अत्याचार सुरू केले, धर्मपुरीला निघाला लागला, पंढरपूरला आक्रमण केलं, तुळजापूरला आक्रमण केलं, मग आता तू काय झोपला का रे? धर्मरक्षा वया अवतार घेशी, तू अवतार घेतो ना, धर्माचं रक्षण करण्यासाठी तो अवतार घेतो, मग आता तू अवतार घेशील का? कदाचित तुकोबाराय देवाशी असं हितबूज करत असतील, बोलत असावे असं अभंगातून वाटते। तुकोबाराय देवाजवळ उभे आहेत, देवासमोर उभे आहेत आणि देवाला म्हणतात देवा तू धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो आणि काय करतो? धर्माचं रक्षण म्हणजे करतो काय नेमकं? धर्म म्हणजे काय वस्तू आहे का? एखाद्या शेताचं राखण करण्यासाठी रखवाली ठेवावा, तसं या धर्माचं रक्षण करण्यासाठी एखादा कोणीतरी राखणदार ठेवावा, एवढंच सोपं आहे का? धर्म म्हणजे वस्तू नाही, धर्म म्हणजे प्रांत नाही, धर्म म्हणजे मनुष्य नाही, धर्म म्हणजे देश नाही, मग धर्म म्हणजे आहे काय? धर्म कुणाच्या सहाय्याने राहतो याचा जर विचार केला तर अभंगाच्या या पहिल्या चरणाचा उत्तरार्ध लक्षात घ्यावा लागेल। महाराज म्हणतात तू धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो, जन्म घेतो, म्हणजे काय करतो? आपुल्या पाळीशी भक्त जना, आपुल्या पाळीशी भक्त जना, आपल्या भक्तजनाचं म्हणजे आपल्या भक्ताचं तू रक्षण करतो, त्याचं पालन करतो, पोषण करतो, त्याच्यावर आलेले संकट तू दूर करतो। म्हणजे भक्तांच्यावर आलेलं संकट दूर करणं, भक्ताचं रक्षण करणं, हे जर भगवंत करतो आणि हे जर भगवान म्हणतो की मी धर्माचं काम करतो, म्हणजे धर्म कशाला म्हणावं?
संत महात्मे, साधू संत, भक्त जे वागतात त्याला धर्म म्हणावं, अशी याची व्याख्या करता येईल. अर्थात धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजन. अधर्माचा या ठिकाणी अधर्म वाढला, धर्म लयास चालला की काय असं असताना त्या धर्माला टिकवण्याचं काम जर कोणी करत असतील तर ते संत महात्मे करतात, भक्त करत असतात. म्हणून देवा तू आपल्या भक्ताचं रक्षण करतो ना रे, आपुल्या पाळीशी भक्तजन. आपल्याला आणखी प्रमाण माहित आहे, भक्ताच्या रक्षणासाठी, भक्ताच्या काय वार घेण्यासाठी देव जन्माला येतो, अवतार घेतो. भक्ताच्या काय वारे कष्टली स विठ्ठले, आहे की नाही प्रमाण आहे. भक्ताच्या काय वारे कष्टली स विठ्ठले, मरुषी कारणे जन्मदा घेतले, पांडुरंगी वो पांडुरंगी. भक्ताच्या काय वारे कष्ट घेतो देवा तू. अरे तू धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो. असं आता मी म्हणतो देवात आणि तुकोबाराचा संवादच चालवतो. मग देवाने विचारलं, सर तुकोबारा तुम्ही असं म्हणतात, काय पुरावा आहे का तुमच्याजवळ? कसं काय म्हणता हो तुम्ही? मी धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो, भक्ताच्या पालनासाठी अवतार घेतो, पुरावा काय? तुकोबारा म्हणतात, देवा देऊ का आठवण करून? म्हणजे सांगा ना तुकोबारा. तुकोबारा दुसऱ्या चरणात सांगतात, अंबऋषी साठी जन्म सोशी देवा. अरे आम्हाला माहिती आहे ना, पुराणामध्ये वर्णन आलं आहे, शास्त्रामध्ये वर्णन आलं आहे की तू अंबऋषीसाठी जन्म घेतले, अंबऋषीसाठी जन्म सोशिले. अंबऋषीसाठी तू जन्म घेतले आणि मग जन्म घेऊन काय केलं? जन्म घेतले म्हणजे अवतार घेतले. अवतार घेऊन काय केलं? दुष्ट निर्दाळिले. किती दुष्ट निर्दाळिले देवा. दुष्टाचं तू निर्दलन केलं, दुष्टाचा तू संहार केला. कुणासाठी? अंबऋषीसाठी. आता अंबऋषीसाठी हा शब्द आला म्हणजे अंबरीश आख्यान आपल्याला बघावं लागेल. ते आख्यान विस्तार भयास्तव इथं सांगण्यात येणार नाही. अंबरीशी आख्यान मोठं आहे, आपल्याला माहिती आहे. देवाने अंबरीशीसाठी महाराज 10 अवतार घेतले. तुकोबारा म्हणतात अंबरीशीसाठी घेतले म्हणजे आमच्यासाठीच घेतले. आम्हासाठी अवतार मच्छकुर्मादी सुख, आमच्यासाठी अवतार घेतले. देवा तू 10 अवतार घेतले. कुणासाठी? आम्हासाठी. आम्हासाठी अवतार. इथे जन्म हा शब्द आला नाही, घरात अवतार असा शब्द आला. जन्म तुम्ही आम्ही घेत असतो, भगवान अवतार घेत असतात. कारण अवतरती म्हणजे वरून जे खाली येतात ना त्याला अवतार असं म्हणतात. संत आणि देव अवतार घेतात. आपल्याला माहिती आहे संत सुद्धा अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. माऊली ज्ञानोबा यांचा सुद्धा जन्मोत्सव आहे, आपल्याला माहिती आहे. माऊली ज्ञानोबा यांनी सुद्धा अवतार घेतला. अवतार तुम्हा धराया कारण, नाही का? अर्थात संत अवतार घेतात आणि देव अवतार घेतो. इथे तुकोबारा म्हणतात देवा अंबरीशीसाठी तू 10 अवतार घेतले, दृष्टाचं निर्दालन केलं. आताही तू येणार आहे आमच्यासाठी धावून ये. इथे लोक बिघडलेत, लोक अधर्मानं वागायला लागले, तुला यावं लागेल. म्हणे कसं काय यावं लागेल? अरे आम्ही ऐकलंय तुझ्या बाबतीत की तू कृपा सिंधू आहे. धन्य तुझ कृपा सिंधू मनतील, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील. तुकोबारा या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात देवा तुला धन्यही म्हणावं लागेल, तुला कृपा सिंधू ही म्हणावं लागेल. कारण तू धन्य आहेस देवा. तू कृपा सिंधू आहेस, तू कृपेचा सागर आहेस, तू करुणेचा सागर आहे. आणि मग दया सागर असलेला, कृपा सागर असलेला, करुणा सागर असलेला भगवंत देवा तू कृपा सिंधू आहे ना. आणि तू सांगितलं ना रे मी कृपा सिंधू आहे, मी धावून येतो, मी तुमचा उद्धार करतो. मग तूच बोलला ना, मग आता ते खरं कर. आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी, धन्य तुझ कृपा सिंधू मनतील. तुला कृपा सिंधू म्हटलं गेलं देवा. तुला कृपा सिंधू म्हणू, तुला धन्य म्हणू, कारण तूच बोलला ना की मी धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो. आणि आता शब्द फिरू नको, सर्व जगाला माहितीये, विश्वाला माहितीये. तू भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगताना बोलला ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम. तूच बोलला ना.
की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा आम्ही अवतार घेतो. मग तोच पुरावा, तोच घेऊन तू कृपा सिंधू आहे, धन्य तुझं कृपा सिंधू. मला दिलं आपुला तू बोल साच करी. आपुला तू बोल साच करी म्हणजे तू जे बोललं ते खरं कर. तो काय बोलला ते गीतेत बघावं लागेल. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी युगानुयुग जन्म घेतो, अवतार घेतो. मी अवतार घेऊन भक्ताचं रक्षण करतो. तर देवा तूच म्हटलं की मी साधूचं रक्षण करतो. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां, आणि दुष्टांचं निर्दलन करतो. अरे मला माहिती आहे तुझा धंदाच आहे. तुकोबारा म्हणतात ना, तुझा धंदाच तो आहे. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करी. तुझा व्यवसाय माहिती आहे मला काय, तुझा बिझनेस माहिती आहे काय, तुझं दुकान माहिती आहे कशाचं आहे, काय करतोस तू, तुझं कामच आहे. अरे घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. काय धंदा आहे? भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. हा तुझा धंदा आहे ना. तेच तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. आपल्या पायशी भक्तजना म्हणजे भक्तांचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी तो अवताराला येतो. तुकोबारा म्हणतात देवा हे मी पुराणात सुद्धा ऐकलंय. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणी. चौथं चरण बघा. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू. वर कृपा सिंधू शब्द आला, खाली दया सिंधू शब्द आला. देवा तू दयेचा सागर आहे रे. तुझ्या बाबतीत पुराणामध्ये खूप खूप वर्णन आलं आहे. असा तू अनेकदा अवतार घेतो. आता सुद्धा अवतार घे असं तुकोबारांनी त्यावेळेला म्हटलं असावं. का म्हटलं असावं मी सांगितलं की इथे जगतामध्ये पापाची वाढ झाली. इथे भगवत भक्तांना त्रास व्हायला लागला. तर राक्षसी प्रवृत्ती वाढली, आसुरी प्रवृत्ती वाढली. अशा वेळेला देवा तू अवतार घे. आणि तो देव अवतार घेतो. आपल्याला माहिती आहे हे 10च अवतार आहे असं नाही. अनंत रूपे अनंत वेशे देखले त्यासी. अनंत रूपाने तो त्या ठिकाणी अवतार घेत असतो. संकट काळी प्रत्येक भक्ताला कुठं ना कुठं भेटतोच ना. तो अवतारच आहे महाराज. अनेक अवतार आहे देवाचे. हे बघा द्रौपदीनं धावा केला. वस्त्रहरण द्रौपदीचं ज्यावेळेला दुःशासनाने वस्त्रहरण केलं, द्रौपदीनं धावा केला. देवा कृष्णा धावावरी लवकरी, संकट पटले भारी तर तू आमचा काय वारी, आले विज्ञानी वारी, कृष्णा धावा लवकरी असं म्हटलं माहिती आहे आपल्याला प्रमाण. मग भगवान श्रीकृष्ण धावून आले. काय केलं भगवंतानी? त्या ठिकाणी साड्या पुरवल्या का? नाही, साड्या नाही पुरवल्या. हो, स्वतः तो लुगडं बनला. म्हणजे तो अवतारच आहे. कुठला अवतार आहे? अंबर अवतार आहे. असे अनेक अवतार देवाचे आहे. चोकोबाच्या घरी बाळणपण करायला गेला, अवतारच आहे ना. म्हणजे असे अनंत अवतार भगवंताचे आहेत. तुकोबारा म्हणतात देवा धर्मरक्षावया अवतार घेशी. असं तुकोबारा म्हणत असताना असाच प्रसंग महाराज तिथे द्वापर युगामध्ये झाला. काय झालं द्वापर युगामध्ये? द्वापर युगामध्ये पाप वाढलं. मथुरेचा राजा कंस त्या ठिकाणी राज्य करीत होता. आणि कंसाच्या राज्यामध्ये अधर्म वाढला, पाप वाढलं. आणि अशा वेळेला असं पाप वाढल्यामुळं धरणीला ओझवायला लागलं. म्हणजे पृथ्वीवर ओझवायला लागलं. पृथ्वी या ओझ्यानं दबून गेली. आणि पृथ्वीला वाईट वाटायला लागलं. किती अधर्म, किती अत्याचार, ब्राह्मणांना त्रास, भगवत भक्तांना त्रास, अधर्मानं वागणं. हे बघितल्यानंतर महाराज काय सांगावं, पाप्यांचं दैत्यांचं दैत्य माजले, पापी माजले, धरणीवर ओझ झालं. नामदेवराय वर्णन करतात. पापी जे भक्त दैत्य जे माजले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. धरणीवर ओझ झालं. आणि मग धरणीवर ओझ झाल्यामुळं काय झालं? पृथ्वीनं काय केलं? पृथ्वी गेली देवाजवळ. पृथ्वी देवाजवळ गेली. वत्स्वरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय. ब्रह्मदेवाजवळ पृथ्वी गेली आणि सांगितलं की अरे बाबा बुडविला अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता. ब्रह्मदेवा आता मला भार सोसत नाही रे, खूप अधर्म झाला. काय करायचं मग? ब्रह्मदेव म्हणजे माझ्या हाती नाही बाबा ते.
मग कोणाकडे गेले असतील? नेहमीप्रमाणे विष्णूकडे गेले आणि मग विष्णूची प्रार्थना सुरू झाली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदना विनाशा. विष्णूची प्रार्थना सुरू झाली की पृथ्वीवर अशा प्रकारचं अधर्म वाढला. देवा आता तुम्ही काय करा? देवा आता तुम्ही अवतार घ्या, कारण अधर्म खूप वाढला ना. मग अशा वेळेला काय झालं महाराज? आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी धरू नका, तळमळ करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान. देवकीच्या गर्भामध्ये भगवान येतील आणि पुन्हा धर्म संस्थापना होईल, धर्माचं रक्षण होईल. ऋषीमुनींनो काळजी करू नका बरं, मी येणार आहे. विष्णू भगवंतांनी सांगितलं आणि मग ठरलं आता काय करायचं. द्वापार युग आहे. द्वापार युगामध्ये आपल्याला जायचंय पृथ्वीवर. मग कुठे जायचं, कोणी जायचं? मीटिंग भरली. मीटिंग भरल्यावर भगवान विष्णू म्हणते चला जाऊ आता. मागच्या वेळेस जसं केलं तसंच करू ना. कधी मागच्या वेळेस म्हणजे कधी? राम अवतारामध्ये लक्ष्मण होते, राम अवतारामध्ये सीता माता होती. आणि मग भगवान विष्णूने सांगितलं अरे मागच्या जन्मामध्ये लक्ष्मणा तुम्ही माझ्या सोबत होते, चला आता. तेव्हा लक्ष्मण म्हणतात दादा मी येणार नाही. म्हणे का? नाही, मागच्या जन्मात मी मागच्या अवतारात आलो होतो, काय त्रास भोगला माझं मला माहिती आहे. भगवान म्हणतात नाही लक्ष्मणा चला. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. पृथ्वीवर जायचं माझले अपार, गाराणे सुरवर सांगू लागे. तेव्हा शेष भगवान म्हणतात शेष म्हणे मज श्रम झाले पार, या लागे अवतार न घे. मागच्या अवतारात मला खूप त्रास झाला देवा, मी येत नाही. असं म्हटल्यानंतर मग देवानी सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने म्हणजे विष्णू भगवंतांनी सांगितलं आता काही काळजी करू नका. तुम्ही पहिले लहान झाले होते, आता तुम्ही मोठे व्हा. पूर्वी तू अनुज झालाशी कनिष्ठ, सोशीले कष्ट मज सवे. आता तू वडील होई बा सर्वथा, पाळीन मी आज्ञा. तुझी आज्ञा मी पाळणार. आता तू मोठा हो, मी लहान होतो. ठरलं महाराज. लक्ष्मण भगवान तयार झाले, मीही येतो म्हणजे शेष भगवान तयार झाले, विष्णू भगवान तयार झाले. आणि मग सांगितलं की रोहिणीच्या उदरामध्ये तुम्ही जा, देवकीच्या उदरामध्ये मी येईल. आणि मग आता का हो, सीतामाई राहिल्या ना लक्ष्मी माता. मग देवानी सांगितलं, लक्ष्मी मातेला सांगितलं लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी, लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी, कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. रुक्मिणी बनून तुम्ही कौंडण्यपुराला जा आणि म्हणावा म्हणे ऐसा करून. हे विचार नामदेवराय म्हणतात, असा विचार करून अवतार घेण्यासाठी सर्व तयार झाले महाराज. पुढे कथा भाग आहे. इकडे कंसाच्या राज्यामध्ये कंसाची बहीण देवकीचं लग्न ठरलं, वसुदेवासोबत लग्न ठरलं. जोरात लग्न सुरू झालं महाराज. कंस खूप आनंदी होता बहिणीच्या लग्नामध्ये. तेवढ्यातच आकाशवाणी झाली, विघ्न झालं लग्नामध्ये. काय झालं? वसुदेवादित देवकी बहीण लग्न माझी विघ्न झाले का. आकाशाची वाणी सांगे सकळाशी मानिया. आकाशाची वाणी सांगतशी कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वजील तुझशी, ऐकुनी मानशी क्रोधावला. आकाशवाणी झाली की देवकीच्या गर्भामध्ये, देवकीच्या गर्भी भगवान येतील. देवकीचा 8वा पुत्र जन्माला येईल, कंसा तुला मारेल. असं ऐकल्या या बहिणीच्या पोटी आपला वैरी जन्माला येणार, आपला मारेकरी जन्माला येणार असं ऐकल्या घेऊन या खड्ग महाराजा धावला. खड्ग घेऊनच मारायला धावला. कोणाला मारायला धावला? बहिणीला मारायला धावला, देवकीला. देवकीला जर मारून टाकलं तर मग पुत्र येतील कुठून? तेव्हा हात तो धरिला वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं अरे मारू नको. स्त्री हत्येचं पातक मोठं असते, मारू नको कंसा, मारू नको. आणि देवकीने सांगितलं कंसा अरे काळजी करू नको, माझ्या पोटी येणारे पुत्र मी तुला देऊन टाकेल. मग तर झालं ना. त्या ठिकाणी कंसाने ऐकलं महाराज. पुढे देवकीचं लग्न झाल्यानंतर मुलं झाली, 6 मुलं झाले. 6ही मुलं जेव्हा मुलगा झाला की कंसाकडे द्यायचा, कंसाने त्याला मारून टाकायचं. 7वा मुलगा मात्र योग मायेने गोकुळामध्ये रोहिणीच्या पोटामध्ये
त्या ठिकाणी भगवंतानी नेला, तो म्हणजे बलभद्र म्हणजे बलराम. 7वाचा पुत्र कुठे गेला? रोहिणीच्या उदरी गेला. आणि असा आहे महाराज, 7वा तो गर्भयोग माया देत आश्चर्य करीत मना माझी. 7वा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये गेला. काय झालं? कंसाच्या अत्याचारानं महाराज त्या ठिकाणचे यादवही पळाले आणि ब्राह्मण सुद्धा घाबरले आणि अरण्यात जाऊन राहिले. आता करायचं काय? पण देवकीच्या पोटी, देवकीच्या गर्भामध्ये भगवान वाढत होते. अहो, जिच्या गर्भामध्ये भगवान वाढतात तिचं तेज काय कमी असेल काय? साधारण गर्भवतीकडे बघितल्यानंतर लोक म्हणतात तिचं तेज वाढलं. हो, 8वा महिना चालू आहे वाटते, हिच्या चेहऱ्यावरून वाटते. कशावरून? हिच्या पोटात गर्भ आहे. साधी बाई तिचं तेज जर वाढते तर इथे भगवंत पोटात आहेत महाराज. काय तेज असेल? देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. काय सांगावं? देवकीचं तेज किती? देवकीचं तेज दिसे जैसा सूर्य. कंसाचे हृदय जळत असे. कंस घाबरला ना. कंस घाबरला की एवढं तेज आहे, कोण येईल बघा, जन्माला कोण येईल. शेवटी तो दिवस आला. कुठला दिवस आला? श्रावण वद्य अष्टमीचा दिवस आला महाराज. आणि ज्या दिवशी आता भगवान जन्माला येणार, काय सांगावं. महाराज वर्णन करतात, नामदेवराय वर्णन करतात. कुठला मास होता? दशरथे मारिला तोची होता मास. दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. दशरथे मारिला. दशरथाने कोणाला मारलं? श्रावण बाळाला मारलं. म्हणून दशरथे मारिला तोची होता मास म्हणजे श्रावण मास होता. वर्षा ऋतू चालू आहे ना आता. वर्षा ऋतू होता. वर्षा ऋतूतला कृष्ण पक्ष होता. आज कृष्ण पक्ष आहे की नाही? श्रावण कृष्ण पक्ष. दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वसुनामती ते बुधवार असे शुक सांगत असे. परीक्षिती शुकाचार्य परीक्षितीला भागवतामध्ये सांगतात, बाबा रे, वसुनाम तिथी होती म्हणजे अष्टमी तिथी होती. रोहिणी नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्री. माया घाली अस्त्र रक्षा बाळा. नवग्रह अनुकूल सर्वांचे मूळ. वसुदेव कपाळ धन्य धन्य. जयाचा वंश तयाशी आनंद. माझ्या कुळी गोविंद अवतरला. चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे म्हणून त्यालाही चंद्रालाही आनंद झाला. नामदेवराय वर्णन करतात की बाबा असा भगवान अयोनी संभव नोहे काही श्रमी. अयोनी संभव नवे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अवताराला आले. साक्षात भगवान त्या ठिकाणी उभे झाले आणि भगवान प्रगटले. भगवान श्रीकृष्णांचा त्या ठिकाणी अवतार झाला. कुठे झाला होता? कारागृहामध्ये अवतार झाला. आपल्याला माहिती आहे, कारण देवकीने म्हटलं की मी माझे सर्व मुलं तुला देईल. कंसाचा कुठे विश्वास आहे म्हणून कंसाने जेलमध्ये टाकलं होतं, कारागृहामध्ये टाकलं होतं आणि कारागृहामध्येच भगवंताचा अवतार झाला. महाराज म्हणतात अयोनी संभव नोहे काही श्रमी. नामयाचा स्वामी प्रगटला. नामदेवराय म्हणतात आमचा स्वामी, आमचा देव, आमचा भगवंत प्रगटला. आता किती आनंद असेल महाराज. पण आनंद साजरा करता येत नाही ना. त्याचं कारणच आहे, प्रभू रामचंद्राचा जन्म दिवस आहे. सर्वत्र नगारे वाजत होते, आनंद होता. आणि या भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता, त्याचा दिवसा 12 वाजता, याचा रात्री 12 वाजता. त्याचा राजवाड्यात सर्वत्र आनंद आणि याचा चोरून जन्म कारागृहात. असं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. एकदा भगवान श्रीकृष्णाचं भजन करू. 5 मिनिट समोर सेवा करू आणि थांबू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण भगवान की. हा झाला मथुरेतला जन्म. आणि खरं पाहता भगवान श्रीकृष्णाचा जो जन्मोत्सव आहे ना, तो गोकुळातला जन्मोत्सव. कारण तुकोबारा सुद्धा आम्हाला सांगतात कृष्ण मथुरी जन्मला असं सांगितलं नाही, कृष्ण गोकुळी जन्मला. मग कसा जन्मला फक्त 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. देवकीनं बाळ 8 वर्षाचं बाळ आपल्या समोर उभं आहे.
वसुदेवाला त्या ठिकाणी पुत्र जन्माचं, पुत्र आला, पुत्र अवतरला, पुत्र जन्माला आला, आनंद झाला, देवकीलाही आनंद झाला. दोघंही सोडायला तयार नाही, भगवंताला धरून ठेवलं. महाराज वर्णन करतात, अरे किती वेळ धरून ठेवाल, कंसाला माहिती झालं तर. महाराज वर्णन करतात, सोडी सोडी मिठी, लपवा लपवा जग देवा लपवा, माझे साही बाळ या कंसाने मारलं, याला तरी लपवा. अहो देवकीला काय माहिती हो, अहो मारणाराचा बाप आहे. पण पुत्र प्रेमानं देवकी आणि वसुदेवाला झापट पडली आणि म्हणतात, माझ्या बाळाला मारतील, लपवा याला लपवा. सोडी सोडी मिठी, लपवा लपवा जगजेठी, धनी कंसाची कळेल, माझ्या बाळाशी मारेल. वसुदेवा चिंता मनी, तेजन हे माये गगनी, नामा म्हणे आले हासे, देव तेव्हा सांग. नामदेवराव म्हणतात, मला हसा आला. का हो, नामदेवराव त्यावेळेस होते का? होते ना, कारण चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी. चारही युगामध्ये नामदेवराय होते, आपल्याला माहिती आहे, चिंतन ते सांगत नाही. पण नामदेवराव म्हणतात, अरे देवाला लपवावं लागलं. लपवा लपवा जगजेठी, कारण कंसाला माहिती झालं तर मारेल. शेवटी देवाने सांगितलं, काही घाबरू नका तुम्ही, एक काम करा, मला उचला आणि काय करा, नंदाच्या घराला, मदनी गोकुळाला, मला नंदाच्या घराला घेऊन जा. नंदाच्या घराला मदनी गोकुळ, मला गोकुळाला न्या. पण कसं नेऊ, आम्हाला बेड्या घातल्या आहे ना. अरे जो सर्व बंधनातून मुक्त आहे, त्याच्यासोबत बंधनं चालतील कुठं? तळातळ बंधनं तुटली महाराज. वसुदेवाच्या पायाच्या बेड्या तुटल्या, कारागृहाचे दरवाजे उघडले गेले. मंद मंद प्रकाश आहे अष्टमीचा, पाऊस चालू आहे वरून. आणि वसुदेवाने भगवंताला घेतलं, अरे पण देवा, तुला मी घेऊ कसं टोपलीत एवढा मोठा? म्हणजे काय त्यात कठीण काय हो? देवाची लीला काय कठीण आहे? बाळ झाले, देवकीनं आपल्या पोटाशी धरलं महाराज. आणि सोडावं, कसं सोडावं, कसं याला सोडावं असं वाटलं. पण शेवटी कंस येईल मारेल असं देवकीला वाटलं आणि सांगितलं वसुदेवाला, ठीक आहे, हा म्हणतो ना नंदाच्या घराला न्या नंदाच्या घराला. टोपलीत भगवंताला घेतलं. वसुदेव बाहेर निघाले, कारागृहाची दारं उघडल्या गेली. यमुनेपर्यंत पोहोचले. यमुनेला दुथडी यमुना भरून वाहते आहे, काय करावं महाराज? वसुदेवाला वाटलं, घरी जाऊन कंसाच्या हातून याला मरण आहे आणि मलाही मरण आहे, त्यापेक्षा यमुनेतच मरू ना, काय होईल तो. यमुनेतून निघाले. यमुना मातेने भगवान श्रीकृष्णाच्या चरण स्पर्शासाठी यमुना वर वर गेली. आता वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जाईल. शेवटी भगवंताला परीक्षा घेतो भगवंताने बघितलं, आता नाही, आता आपली तात वडील आपल्याला घेऊन चालले, आपण काहीतरी केलं पाहिजे आणि यमुनेलाही दर्शन दिलं पाहिजे. म्हणून भगवंताने आपल्या पायाचा अंगुठा यमुनेजवळ नेला. यमुनेने स्पर्श केला. यमुनेने वाट दिली, दुथडी वाहणारी यमुना त्या ठिकाणी तिने वाट दिली. वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळामध्ये पोचले. आपल्याला माहिती आहे तिथे काय, यशोदेला बाळ झालं, यशोदेला मुलगी झाली होती. तिथे देवाला ठेवलं, मुलीला घेतलं, माया उपदली तेथे. ती माया घेतली आणि पुन्हा भगवंत वसुदेव कुठे आले? पुन्हा मथुरेला आले. माया आतमध्ये ठेवली, देवाला तिथे ठेवले गोकुळामध्ये, मायेला इथे मथुरेमध्ये आणलं. नंतर ती कथा आपल्याला माहिती आहे. नंतर कंसाला माहिती झालं, कन्यारत्न प्राप्त झालं. तिने ती माया घेतली, त्या ठिकाणी फिरवली. आकाशवाणी झाली, अरे तू मला मारलं, पण तुला जो मारणार आहे ना तो मात्र गोकुळात आहे. कृष्ण गोकुळी जन्मला. आणि दुसऱ्या दिवशी यशोदेला त्या ठिकाणी बाळ झालं म्हणून सर्वांना आनंद झाला. बातमी कशी पसरली हो? काय टीव्ही होती का, रेडिओ होते का, काय वार्ताहर होते का? नाही. गवळण सांगे गवळ निला, गवळण सांगे गवळ निला. पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगे गवळ. एक गवळण दुसऱ्या गवळीला सांगते की हो काय सांगू तुम्हाला, यशोदेला पुत्र झाला. नंदालाही त्या ठिकाणी खूप आनंद झाला. गोकुळामध्ये आनंद झाला, काय सांगावं. गुडिया तोरणे सर्वत्र गुडिया तोरण सुरू झाले. सुंदवडे वाटणं सुरू झाले. आनंद गोकुळामध्ये आनंद. कशाचा आनंद? भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला त्याचा आनंद आहे. आज भगवान श्रीकृष्णांचा अवतार दिन, आज कृष्ण जन्मोत्सव, त्यानिमित्ताने तुम्हा मलाही खूप आनंद झालेला आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आपण आपली जी पुष्पांजली आहे, शब्दांजली आहे,
ते अर्पण करूया. आज इथेच थांबू. उद्या पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांच्या लीलेचं चिंतन करूया, कारण 2 दिवस कृष्ण जन्मोत्सव असल्यामुळं आता तुर्तास इथेच थांबू. एकदा पुन्हा भजन करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.